हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आहे मंडे. दादा आणि वहिनी आलेले होते काल संडेला आणि आज पहाटेच ते 5 वाजता उठून घरी गेले. दादा रात्रीच आला होता वहिनीला घ्यायला, पण त्याला मी बोलले की आता थांब आणि पहाटे तुम्ही जा, कारण घरी असतात खूप साऱ्या गाया. परत त्याला जायचं असतं व्हिजिटला आणि वहिनीला जायचं असतं बँकेत. म्हणून सकाळी गायांचं सर्व आवरायचं आणि नंतर निघायचं, म्हणून ते लवकर उठले. चहा घेतला. मी तर झोपलेलीच होती, मला तर माहीतच नाही कधी गेले. मम्मीला वहिनीने उठवलं, वहिनीने सांगितलं की आम्ही चाललोय. मग जाताना चहा वगैरे घेऊन गेले ते. आणि त्यानंतर आज मला डायरेक्ट 7:15 झाले उठायला. संडे होता, तर मी 8 वाजता उठले होते आणि आज आहे मंडे. तर आज मी 7:15 वाजता उठले. जाताना वहिनीने जेव्हा मम्मीला आवाज दिला की आम्ही जातोय म्हणून, तेव्हा मम्मी उठली. तर आंघोळ वगैरे करून मस्त देवपूजा करून पीठ मळून चपात्या वगैरे झालेल्या, त्यावेळेस मी उठले. डायरेक्ट पाणी मारायला गेले, पाणी मारून आले. एवढा कंटाळा आलेला होता अंगात, कारण असं वाटलं की आज मम्मीने वीचा टिफिन पण बनवला आहे आणि आज मी फ्री आहे. वीरला मम्मीनेच आंघोळ घातली, मम्मीनेच त्याला कपडे घातले. यांचा आला कॉल. मग मस्त कोरा चहा केला. चहा पीत पीत यांच्याशी गप्पा मारल्या. 8:30 वाजता कॉल आला. 9:45 वाजता आम्ही फोन ठेवला. तोपर्यंत कंटिन्यू गप्पा चालू होत्या. मग माझा तर अंगात एवढा जास्त आळस घुसला ना की काम करायची इच्छाच नव्हती. पण मम्मी बोलली की आता जर असंच बसून राहिलं ना तर कामच नाही होणार, दिवसभर असंच रेंगाळेल. त्यापेक्षा उठू, पटपट आवरू. मग मी पटकन किचन आवरलं, भांडी वगैरे घासले, घरात झाडू मारला आणि सकाळीच मी आंघोळ केली. पण असं झालं की माझ्या केसांना वहिनीने रात्री तेल लावून दिलेलं होतं, असं चिपचिपीत एकदम. तर वहिनीने म्हटलं, वहिनी मला मसाज करून द्या ना, केसांना तेल लावून द्या. वहिनीने लगेच दिलं आणि त्यानंतर मग मी आंघोळ केली आणि त्याच्यानंतर पुन्हा आत्ता गेले. शॅम्पू माझं संपलेलं होतं, शॅम्पू घेऊन आले, केस मस्त धुतले आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत एक्सपोला. हा जो कुर्ता आहे तो मी एक्सपोमध्ये घेतलेला आहे, शॉर्ट कुर्ता. काय रे बच्चा, का झालं? टॉवेल पाहिजे तुला? आले, थांबा 1 मिनिट. तर एक्सपोमध्ये हा कुर्ता घेतला आणि असं झालं, 2 घेतलेत मी. तर एक ना बरोबर आला आणि एक ना खूप बारीक झाला. म्हणजे एक एक्सेल साईज आणि एक डबल एक्सेल साईज. डबल एक्सेलचा मला बरोबर बसला आणि एक्सेल थोडासा छोटा झाला, कारण माझी तब्येत झाली आहे त्याच्यामुळे. मग आत्ता मम्मी बोलली की आपण जाऊया आणि जाऊन ना कुर्ता चेंज करू. आणि तसंच तिच्या मामीकडे जायचं आहे आम्हाला. तिची मामी पण इथे संगमनेरमध्येच राहते. आमचं मागेच ठरलेलं की आपण जाऊ म्हणून, पण जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग मी गेले नाही तिच्यासोबत. म्हटलं आपण नंतर जाऊ. तर मग आज काय झालं, मी आवरलं सकाळी 10 वाजता. म्हणजे मी सकाळी आंघोळ वगैरे केली. म्हटलं आता आपण रोजच्या टायमिंगला 11 वाजता जाऊ क्लासला. पण आज त्या मॅडमचा फोन आला की माझी मुलगी आजारी आहे आणि ती उभी पण राहत नाही आहे. आपण आज क्लास नाही घेतला तर चालेल का? म्हटलं ठीक आहे, आधी तिला डॉक्टरकडे घेऊन जा, मी उद्या क्लासला येते म्हणून. आणि आज माझा जो दुसरा क्लास आहे त्याला पण सुट्टी आहे, म्हणजे आज मी पूर्ण दिवस फ्री आहे. म्हणून मम्मीला म्हटलं मग चल जाऊया तिच्या मामीकडे. तर आता तिच्या मामीकडे जाणार आहे आम्ही. आणि संध्याकाळी माझे सासू सासरे पण घरी येतात ते. तर म्हटलं आता त्यांना यायच्या आधी आपण जाऊन येऊया. आता जाऊन येतो आम्ही. दोन्ही पोरांना घेऊन चाललो. वीर गेलाय स्कूलमध्ये, पण परी आणि गोलू आहे, त्यांना घेऊन जातोय. आता जाता जाता एक्सपोमध्ये जाऊ आणि तसंच पुढे जाऊ आणि 4पर्यंत, 4:45पर्यंत आम्ही रिटर्न येऊ. आता वाजले 12:30. हां, 12:30 वाजले. तर चला आता एक्सपोमध्ये जाते, कुर्ता चेंज करून घेते तो दुसरावाला. आणि तो कसा घेतलाय तो पण दाखवते ना, हा पण दाखवते, दोन्ही पण कशा आहेत. आणि मी ना सकाळी आंघोळ करून दुसरा ड्रेस घातलेला होता. माझ्या मिस्टरांचा कॉल आला. त्यांना बोलले मी तुम्हाला दाखवू का मी काय घेतलंय म्हणून. ते बोलले दाखव. मग म्हटलं मी 2 कुर्ती घेतले. तर मग मला ते बोलले की तू घाल आणि घालून मग मला दाखव. मग मी घालून त्यांना दाखवला, पुन्हा काढला, आता केस धुतलेत, पुन्हा घातला. आता तुम्हाला दाखवते, दोन्ही पण दाखवते, तो पण दाखवते आणि हा पण दाखवते. तर असा काहीसा कुर्ता घेतला, पण हा शॉर्ट आहे. आता दिसत नाही आहे, मी स्टँड वगैरे काही लावलेलं नाही आहे. 2 मिनिट काहीतरी जुगाड करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. अजून पण नाही होते, बरं ठीक आहे. असा शॉर्ट कुर्ता आहे आणि मी फर्स्ट टाइम असा घातला आहे, मी कधीच नाही घातलेला. आणि खरं म्हणजे ना माझ्या मिस्टरांना ना जीन्स
बिलकुल आवडत नाही, बिलकुल. त्याच्यामुळे मी जीन्स घालत नाही. पण मी जबरदस्ती दिवाळीला जीन्स घेतली होती. त्याच्यानंतर मी एकदा जीन्स घातली तर मला बोलले मला अजिबात आवडत नाही. मग मी घातलेली लगेच काढून टाकलं, टॉप पण काढून टाकला, जीन्स पण काढून टाकली आणि त्याच्यानंतर मी घातलंच नाही. गोलू थांब, गोलू थांब, इथे बस, इथे बस, इथे बसायच्या, इथेच बसायच्या. तर मग आज मला असं वाटतंय की ही जीन्स माझ्या जरा वापरात आलेली आहे, कारण हा जरा शॉर्ट कुर्ता आहे. म्हणजे कुर्ती ही शॉर्टवाली, असे टॉप घातले ना तर त्यांना नाही आवडत. म्हणून मग आज मी त्यांना हे दाखवलं तर त्यांना खूप आवडलं. मला बोलतं छान आहे, छान आहे. म्हटलं बरं झालं, काहीतरी आवडलं, म्हणजे आता मी हे घालू शकते. तर मग म्हटलं आज जाऊन ना अजून मी 1-2 कुर्ती घेऊन येते. म्हणजे 3-4 कुर्ती एकदा झाल्या की मग असं रेग्युलर मला क्लासला वगैरे घालायला ठीक राहील. तर जीन्स दाखवते मी तुम्हाला. ही जीन्स मी घेतलेली होती पण मी घातलेलीच नव्हती, तशीच होती. आज फायनली मी ती घातलेली आहे. आता जातो आणि ना त्या मामीच्या घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तिथे ना त्यांच्या मेंढ्या, गाया, शेळ्या वगैरे आहे आणि मग तुम्हाला दाखवते. चला तोपर्यंत बाय. दुसरा ना हा कुर्ता घेतलाय. सॉरी, मी कुर्ता का करते, कुर्ती म्हणायची तर. अशी घेतली आहे बट मला ही जरा टाईट झाली आहे म्हणून आता ही चेंज करते. आणि मी इकडे आलेलो आहोत आजीच्या घरी आणि तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला शेळ्या वगैरे दाखवते. बट ते बाबा जे आहेत ना ते घेऊन गेले शेळ्या. वाडा पूर्ण रिकामा आहे इकडे आणि त्यांचं इथे एक डॉगी आणि एक ना तिथे ती एक डॉगी ना ती खूप भारी आहे अशी, म्हणजे गुटगुटी, ते खूप छान. आणि हे असं त्यांचं घर आहे. तर आत्ताच आम्ही कॉफी वगैरे घेतली आहे आणि इकडे श्रू आणि गोलो खेळतोय. पण वीचा टाईम झालाय स्कूलवरनं घरी यायचा. आता वाजलेत 3:45-4 वाजता तो घरी येईल. आता आम्ही निघतोय. नको नको जाऊ तिकडे, तिकडे नाही जायचं. चल इकडे, इकडे चला, चला चला. तर चला आता जातो आम्ही घरी, कारण खूप जास्त उशीर झाला इथेच. आणि मला ह्या घराचा कलर खूप आवडला, छान वाटतंय. इकडे आलेत मावशी, काका. वाजलेत 7:30. आता आमचं काहीतरी मोठ्या आवाजात म्हणलं तर माईकच वाटत तुम्हाला. म्हणा मोठ्या आवाजात. म्हणा म्हणा. इथं मावशी जवळ बसा, इथं मावशी जवळ बसा. नाही पाठवणार मी कुणालाच, नाही पाठवणार. यांना पाठवते फक्त. बसा इथं, बसा ना मावशी जवळ. चला चला लवकर. हा मम्मी दिवा लावला का? मी लावते. आता आहे ना मावशी काका दोघे मिळून ना गवळण म्हणणार आहे. हा स्टार्ट. शुद्ध नाही तुझे भावना दे, शुद्ध नाही तुझे भावना, देव खोटे आहे सांगना. गंध केशरी कंपळतीला, भजन करीतो वेळोवेळा. गंध केशरी कंपळतीला, भजन करीतो
वा वा वा